महिला सुरक्षेच्या आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याचा खरा चेहरा आता समोर आलाय. कारण डोंबिवलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. ज्या व्यक्तीला पीडित महिला दादा मानत होती, 20 वर्षांपासून कौटुंबिक संबंध होते, त्याच व्यक्तीनं नात्याला काळीमा फासली आहे. असलेली व्हिडिओ पाठवणं, नको ते बोलणं आणि थेट शरीर सुखाची मागणी करणं, हे कृत्य कोणाचं आहे? तर हिंदुत्ववादी संघटना अशी ओळख असलेल्या बजरंग दलाच्या एका पदाधिकाऱ्याचं. बजरंग दलाचा कल्याण विभाग संयोजकावर डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहूया ते संपूर्ण हादरवणारं प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहित तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित तरुणी गेल्या 4 महिन्यांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. आरोपी करण उल्लेगल हा पीडित तरुणीच्या काकाचा मित्र असल्यानं दोन्ही कुटुंबाचे गेल्या 20 वर्षांपासूनचे संबंध होते. पीडित तरुणी त्याला हक्कानं दादा म्हणून हाक मारत होती. पण याच ओळखीचा गैरफायदा घेत करणनं गेल्या 4 महिन्यांपासून तरुणीशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. बुधवारी मध्यरात्री 1:15च्या सुमारास वासनेनं अंध झालेल्या आरोपीने मर्यादा ओलांडली. त्याने पीडितेच्या मोबाईलवर थेट अश्लील व्हिडिओ पाठवला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने अश्लील मेसेज करत थेट शरीर सुखाचीच मागणी केली. जेव्हा पीडितेने यावर तीव्र आक्षेप घेतला आणि सांगितलं की तू माझ्यासाठी दादासारखा आहेस, तेव्हा निर्लज्जपणाचा कस गाठत आरोपी करण उल्लेगल म्हणाला, मला भावना येऊ शकत नाहीत का? या वाक्यानं तरुणीचा संताप अनावर झाला. 20 वर्षांचे कौटुंबिक संबंध आणि बहिणीसारखं मानणाऱ्या तरुणीला मध्यरात्री असे मेसेज केले जातात. या मानसिक धक्क्यातून सावरत पीडित तरुणीनं तात्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोपी करण उल्लेगल याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. आरोपी करण उल्लेगल हा केवळ सामान्य कार्यकर्ता नाही, तर तो बजरंग दलाचा कल्याण विभाग संयोजक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावरही या प्रकरणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होतीये. महिला सुरक्षेचा आव आणणाऱ्या संघटनेचा पदाधिकारी अशा कृत्यात अडकला असेल, तर सामान्य महिलांनी सुरक्षित म्हणून कोणाकडे पाहायचं, असा सवाल सुद्धा या निमित्तानं आता उपस्थित होतोय. पोलीस आता या प्रकरणी आरोपीला कधी अटक करतात आणि यावर बजरंग दल या पदाधिकाऱ्याबाबत कोणती भूमिका घेतं, याकडे संपूर्ण जणांचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.